पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आता ही लक्षणं आपण सांगतो आहोत ती ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहेत. ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे अशा पुरुषाची लक्षणं आहेत. कारण अर्जुन म्हणतो ना की भगवंता तू हे जे काही सांगतोयस ते जरा अवघडच आहे. ज्या तऱ्हेने या सत्पुरुषांची तू लक्षणं वर्णन करतोयस किंवा ही त्याची स्थिती वर्णन करतोयस ती स्थिती मला मोठी अवघड दिसते. त्यांनी सांगितलं काय अर्जुना तुला असं वाटायचं कारण नाही. तू म्हणतो आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो की कसं हे प्राप्त होतं. कारण तो म्हणतो ना आपण कालही म्हणजे गेल्याही वेळी आपण पाहिलं होतं सर्व संकल्प संन्यासी योगारूढच तदोच्यते. त्यामुळे हा जो योगारूढ आहे तो कसा आहे सर्व संकल्पांचा ज्यांनी न्यास केला सगळे संकल्प ज्यांनी ठेवले. मग आता सगळे संकल्प ठेवायचे तर कुणी ठेवायचे कसे ठेवायचे कशा प्रकाराने ठेवायचे आला प्रश्न. भगवंत म्हणतात अर्जुना ते सगळं मी तुला सांगतो पण एक लक्षात घे कुणी कुणाकरता काही करत नसतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमधलं सर्वदूर असलेलं पण ज्ञानेश्वरीत सुद्धा प्रसिद्ध असलेलं एक वचन आहे ते म्हणजे कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती ये. या अद्वैतामध्ये कोण कोणाला काय देतो कारण आपण सगळे एकच आहोत. कुणी कुणाला उचलून देण्यासारखं काही नाही आहे. आणि म्हणून अर्जुना ह्या अध्यात्म प्रांतामध्ये सुद्धा कुणी देणारा आहे कुणी घेणारा आहे असं घडत नाही. ज्याचं त्यालाच पुढे जावं लागतं. म्हणून उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना. आपणच आपले शत्रू किंवा मित्र आहोत. आपणच आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आपणच आपल्याला समजायचं आहे. आपणच आपला व्यवहार ठरवायचा आहे. त्याच्यापुढे ते म्हणतात की ज्यांनी आपली शरीर मन बुद्धी सर्व काही आणि व्यवहार नियंत्रणात ठेवला तो आपला मित्र होतो. आणि जो यातलं काहीच नियंत्रणात ठेवू शकत नाही तो स्वतःचा शत्रू बनतो. असं म्हणून 6वा श्लोक संपलेला आहे. आता 7व्या श्लोकामध्ये जितात्मनः हा प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमान योहो. म्हणाले कसं आहे जितात्मन. इथे आत्मन शब्दाचा अर्थ मन आहे. ज्यांनी आपल्या मनाला जिंकलं आहे. प्रशांतस्य जो अत्यंत शांत आहे ज्याच्या चित्तवृत्ती एवढ्या सुद्धा हलत नाही. त्याचं एक उदाहरण आपल्याकडे संतांच्या मध्ये दिलं जातं ते म्हणजे नाथ महाराजांचं. त्यांचं नावच शांती ब्रह्म आहे की ब्रह्मसुद्धा शांती रूपाने त्यांच्या ठिकाणी प्रकट आहे. की शांततेचं स्वरूप कसं कुठे पाहावं त्याचं काय स्वरूप असतं. आणि शांतीसुद्धा किंवा ब्रह्मसुद्धा दोन्ही बाजूनी एकमेकांच्या करता म्हटलं तरी
शांती ब्रह्मरूपाला कशी जाते किंवा ब्रह्मरूप शांती रूपामध्ये कसं प्रकट होतं, दोन्ही बाजूनी विचार केला तरी सुद्धा त्याचं उदाहरण एकच आहे. नाथ महाराज त्यांच्या इतकं ज्यांनी कधीच संताप राग वृत्ती ज्यांची कधीच वर आली नाही, त्यांच्या वृत्तीने कधीच काय म्हणू आपण एक जे संतुलन धरलेलं आहे त्यापासून तिने कधीच उचंबळली नाही, ती कधीच वरती आली नाही, तिने कधीच आपल्या ठिकाणी आपला कोणताच भाव प्रकट केला. ते नेहमीच तसेच आणि शांत असत. एकदा असंच झालं, मुसलमान हिंदू त्यावेळची परिस्थिती फारच कठीण होती नाथ महाराजांच्या वेळी, आणि प्रत्येक वेळी मुसलमान माणसं हिंदूंचा पाणउतारा करण्याकरता आणि त्यांच्या धर्माची खिल्ली उडवण्याकरता कोणत्या न कोणत्या तरी स्वरूपामध्ये अडचण निर्माण करतच असत. आणि आता याचं उत्तर द्याने तर व्हा मुसलमान, दुसरा कोणता पर्यायच नसे. एक तर तुम्ही धर्मांतर करा, नाहीतर हे सिद्ध करा. नाथ महाराज तर सकाळचं रोज त्यांच्याकडे पुराण सांगणं हा नाथांचा नित्याचा क्रम होता, आणि ती सकाळी ते रोजच कुठलं ना कुठलं तरी पुराण सांगत असत. तसंच पुराण सांगत असताना त्यांच्या वाड्यावरून एक मुसलमान सैनिक चालला होता. त्यांनी ऐकलं की सगळं काही एकच आहे अद्वैतामध्ये, हाच विषय आहे. जे या ठिकाणी कवणासी काय दिजेल कवणी अद्वैती ये असा विषय बोलत असताना तो म्हणाला, मग काय, जर सगळं एकच आहे आणि कुणीच कुणाला काही देत नाही आणि घेत नाही आणि कुणामध्ये जर काही फरक नाही, तो आप बमन है हमारे यहाँ भोजन कर सकते हो, आप खाना खाने के लिए आना चाहिए. आणि ते झालं. त्यांनी जाऊन आपल्या सरदाराला सांगितलं. आला की तो सरदार नाथांच्या वाड्यावरती, आणि त्यांनी पूर्वी असं असे की मूळ जी बैठक असे त्या बैठकीवर कधी कोणाला आणत नसत, बाहेरच्या बैठकीवरच लोक असायची. तसा तो बाहेर आला. ते ज्या भागात नाथ राहत होते म्हणजे पैठणमध्ये, तिकडच्या वाड्यांच्या पद्धतीत अशा की दारातून आत आलं की दोन बाजूला असे मोठे मोठे चौकोनी उंच ओटे असत, 7-8 फूट उंचीचे, आपल्याला देवळात अजूनही कुठे कुठे दिसतात. त्याला तिकडे ढेळजं म्हणतात. त्या ढेळजावर बसायचं, म्हणजे आलेली बाहेरची माणसांच्या करता त्यांचं स्वागत त्या ढेळजावर असेल, तिथे बैठक मांडलेली असायची. तर ते आले तिथे बाहेर, आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आमच्याकडे आलं पाहिजे भोजनाकरता. नाथ म्हणाले, का बाबा? नाही म्हणाले, काल तुम्हीच सांगत होतात की अद्वैतामध्ये काही फरकच नाही, तुम्ही फरक नाही, आम्ही नाही वेगळे, तुम्ही नाही वेगळे, इथे कोणी कुणाला काही देतं घेतं असं नाही, सगळे एकच असल्यामुळे सगळ्यांचं सगळं एकच आहे, मग आता तुम्ही आमच्याकडे या. तर ते म्हणाले, हो मी सांगितलंय असं. मग म्हणाले, तुम्हाला आलं पाहिजे हे सिद्ध करण्याकरता. ते म्हणाले, ठीक आहे येतो. आता त्या सगळ्या पैठण शहरामध्ये ती वार्ता गेली की नाथांना त्यांनी जेवायला बोलवलंय, मस्जिदमध्ये या म्हणून सांगितलंय, आणि त्या मशिदीमध्ये बाहेर जेवणं व्हायची आहेत, आणि त्या मौला मौलवींबरोबर नाथ जेवणार आहेत. आता ते लोक म्हणाले, सगळा धर्म गेला आपला, नाथांसारख्याने जाऊन त्यांच्या मशिदीमध्ये जेवायचं म्हणजे आता काय? हे काही म्हणाले खरं नाही. तर ते सगळे लोक आले, म्हणाले, नाथ महाराज तुम्ही असं कसं कबूल केलं? ते म्हणाले, कशाला काळजी करता, येऊ दे ना अजून तो दिवस, पुष्कळ अवकाश आहे. त्यामुळे ते पण रोज तिकडे तयारी जोरात, इकडे सगळी मुलं तरुण मंडळी सगळी हैराण झाली. त्यांनी सगळ्यांनी एक चांगला गट निर्माण केला की आता नाथांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, मुसलमान काय करतात बघितलं पाहिजे. आणि त्यामध्ये तो दिवस आला. मुलांनी सांगितलं की तुम्ही तिकडे जाणार आहात तर आम्ही तुम्हाला असे नुसते चालत जाऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला मिरवणुकीने घेऊन जाणार, तुम्हाला आमच्या खांद्यावर घेणार वगैरे वगैरे. सगळं ते मिरवणुकीने तिथपर्यंत पोचले. तिथे पोचल्यानंतर आता मशिदीमध्ये जायचं. त्या मुलांना त्यांनी सांगितलं, आता इथेच थांबा अलीकडे, आता मी पुढे चालत जातो, तुम्ही इथे थांबा. त्याप्रमाणे त्या मुलांना थांबवलं. ती सगळी मुलं थांबली. नाथ महाराज तिथून निघाले, ते पुढे निघाले आणि ते त्या मशिदीच्या पायरीच्या जवळ आले. तर त्या पायरीच्या जवळ आल्यानंतर सगळ्या मुसलमान मौलवींना वाटलं आता आपण जिंकलो, आता काय एक पाऊल आत टाकायचं, नाथ आपल्याकडे आले, संपला. आता भोजनाशिवाय फार कार्यक्रम ठेवायचंच नाही, आधी यांना जेवायला बसायचं.
आणि यांच्या पोटात 2 घास गेले पाहिजेत म्हणजे आपण जिंकलो. नाथ समोर येऊन आत येत आहेत. भगवंताची लीला आहे. भगवंतानी ताबडतोब एक सुअर का बच्चा, एक छोटंसं डुकराचं पिल्लू समोर आलं. नाथांनी ताबडतोब उचललं ते आणि आपल्या काकोटीला मारलं. तर ते लोक म्हणले, अरे इसको नाही उठाना, ये नाही. ते म्हणाले, चला आपण जाऊ आता मशिदीमध्ये. बोले नहीं, इसको लेके नहीं आप आ सकते, ये सुअर का बच्चा तो हमारे यहाँ नहीं चलेगा, बाहर छोड़ दो उसे. तो बोले ऐसा कैसा होगा? अद्वैत जब हम बोलते हैं उसके बारे में, हमारा तत्वज्ञान तो यही कहता है कि सब एक जैसा है. हम क्या और सुअर का बच्चा क्या, हम सभी एक साथ, एक ही अल्लाह के, एक ही परवरदिगार के बच्चे हैं. नाही म्हणाले, तुम्ही आत येऊ नका. तुम्ही आत येऊ नका म्हणल्यावर नाथ म्हणाले, त्याला जर नाही आत येऊ द्यायचं, सोडा म्हणाले त्याला बाहेरून, मग आत या. ते म्हणाले, त्याला घेतल्याशिवाय मी येणार नाही. मग म्हणाले, आमचं अद्वैत काय, अद्वैताच्या गप्पा फक्त आम्हाला सांगतात, तुम्हाला नाही का? तुम्हाला पटलंय ना? मी माझ्या अद्वैताप्रमाणेच तुमच्या आत येणार. झाला, विषय संपला. दारातनं आत जावंच लागलं नाही. सांगण्याचा हेतू असा आहे, अत्यंत शांत आहे. कशामुळे आहे? शांती ब्रह्म आहे. आणि ती शांती कशामुळे आहे? तर ईश्वरावरचा पूर्ण 100% विश्वास, 100% ईश्वरावरची श्रद्धा जर अशीच्या अशी होत नसेल, ढळत नसेल, जरासुद्धा विचलित होत नसेल, तर परमेश्वर आहेच ना. अनन्य चिंतयंतो माम, भगवंताचं आश्वासनच आहे की जो अनन्य रूपामध्ये भगवंताचं उपासना करतो त्याच्याकरता योगक्षेम वाहम्यम म्हटलंय त्यांनी. त्याचा योगक्षेम मी वाहतोच वाहतो. आणि त्यामुळे इथे जी लक्षणं सांगितली आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्यांनी मनाला जिंकलं आहे, जितात मनहा, पहिलं लक्षण सांगितलं. दुसरं लक्षण प्रशांतस्य, तो अत्यंत शांत आहे. त्यांच्या जीवनामधल्या म्हणजे नाथांच्या जीवनातल्या सगळ्या कथा शांततेकरता प्रसिद्ध आहेत. त्यांना राग यावा ह्याच्याकरता परोपरीनी विरोधकांनी जंग पछाडलाय, पण नाथ कधी रागावलेच नाही. आणि त्यामुळे ह्या प्रशांतस्य याचं अगदी टोकाचं परिसीमेचं उदाहरण म्हणजे नाथ महाराज आहे. त्यानंतर परमात्मा समाहित, समाहित साम्यावस्थेला येऊन साम्य भावानी परमात्मा कुठे राहतो? परमात्मा समाहित, आत्मभावानी ज्याच्या ठिकाणी परमात्मा राहतो आहे, म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा असा भेद ज्याच्या अंतःकरणात शिल्लक राहिला नाही, त्याचा जीवभाव जो आहे तो आत्मभाव झाला आहे. आणि त्यामुळे जीवभाव आत्मभावामध्ये परिणत झाल्यामुळे तो स्वतःच्या ठिकाणी जीवभावानी राहत नाही, व्यवहार करत नाही, तर तो आत्मभावानी व्यवहार करतो. म्हणून त्यांनी म्हटलंय परमात्मा समाहिता शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. त्याच्या ठिकाणी शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान, गीतेनी 3 रूपामध्ये ही द्वंद्व दिलेली आहे. एक शीत उष्ण हे द्वंद्व शरीराच्या पातळीवर दिलं आहे की शरीराच्या पातळीवर प्रत्येक वेळी शीत आणि उष्ण हेच द्वंद्व असेल असं नाही आहे. अनेक गोष्टी येतात की वेदना आहेत आणि परिस्थिती सुखावह आहे, द्वंद्वच आहे. एखाद्या माणसाचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे, त्याला जरी कितीही पेनकिलर्स दिलेली असली तरीसुद्धा ती वेदनाशामकं घेऊनही काही तासांनंतर त्याचा परिणाम कमी होतो आणि थोडी का होईना पण त्या देहाला जिथे शल्यकर्म झालं आहे तिथे वेदना सुरू होतात आणि त्या वेदना सोसाव्या लागतात. तो म्हणतो आत्ताच्या वेदना म्हणजे काही बघायला नको. पुन्हा त्यांना वेदनाशामकं जितक्या वेळाने देता येतील तितक्या वेळाने दिली जातात आणि प्रत्यक्ष केलेल्या शल्यकर्माचा परिणाम एक 8 तासांनी 10 तासांनी पुष्कळ कमी होतो. मग माणूस म्हणतो की नाही तेव्हा इतकं दुखत होतं, आता पुष्कळ बरं आहे. आणि ही स्थिती सुसह्य आहे. वास्तविक पाहता ती स्थिती एरवी आली असती तर तो म्हटला असतो काय त्रास होतोय, कारण तो सामान्य स्थितीत असतो, त्या मानाने वेदना असतात. पण अत्यंत भयंकर वेदना सोसायची वेळ आली की ज्या सामान्य वेदना आहेत त्या पुष्कळ सुसह्य वाटतात. म्हणजे शीत आणि उष्ण किंवा शारीरिक पातळीवरच्या प्रत्येक ज्या शरीराला होणाऱ्या वेदना किंवा त्रास किंवा त्याच्यामध्ये निर्माण होणारा जो वास्तवातला फरक तो आमच्याच मनावर अवलंबून आहे.
म्हणजे ते जे शीतोष्ण आहे शरीरावरचं ते सुद्धा शेवटी तुलनात्मक आहे. आणि गीतेला तुलनात्मकता मान्य नाही आहे, कारण योग आहे ना, जोडलं घेणं. कसं आहे, समत्वम उच्यते, सगळा समभाव हेच तत्वज्ञान आहे. समभावाला येणं आणि समभावाचा विचार सर्वदूर करणं. म्हणजे केव्हा समभाव निर्माण होईल, जेव्हा तीव्र वेदना त्या शल्यकर्मानंतर ऑपरेशन नंतर आहेत आणि त्या तेवढ्या तीव्र वेदनांमध्ये सुद्धा तो सामान्य स्थितीत जसा आहे तसाच आहे. त्याला म्हणून इथे शब्द सुद्धा येईल आपल्याला आज कुठेतरी मागे पुढे, सहज भाव म्हटलंय त्याने, की सहज भावात शांती आहे, सहज भावात समाधान आहे, सहज भावात संतुलन आहे, सहज भावात विषयांची निवृत्ती आहे, सहज भावामध्ये वृत्तीचं शमन आहे. हा सहज भाव आहे. सहज म्हणजे करावं लागत नाही, तिथे खटपट नाही आहे, स्वाभाविकपणे घडत आहे, निसर्गतः घडत आहे. आणि म्हणून त्याची विशेषता इथे वर्णन केलेली आहे. तर इथे त्यांनी असं म्हटलंय, परमात्मा समाहितः, तो तर साम्यभावाला म्हणजे जीवभाव आणि आत्मभाव हे दोन एकच झाले. तो जीवभावावर राहिला नाही, तो आत्मभावावरती आलेला आहे. असा हा आत्मभावावर आलेला काय करतो, शीत आणि उष्ण या गोष्टींच्या विषयी, आता थंडी असते वाचलीच आहे थंडी, पण त्या थंडीचं कौतुक करत आम्ही जर सारखंच गुरफटून झोपून राहिलो तर ती थंडी काय, बरंच आहे, आपल्याला झोपायलाही बरं वाटतं, शरीरालाही बरं वाटतं. परंतु त्याचंच कौतुक करत बसलो, उन्हाळा आला, बापरे काय उन्हाळा आहे, काय उन्हाळा आहे, एसी लावा, पंखे लावा, वाळ्याचे पडदे लावा, सुरू. म्हणजे ह्या सर्व जी बदलणारी स्थिती आहे ती प्रत्येक स्थिती ह्याला सोसत नाही. आणि म्हणून शीत आणि उष्ण हे द्वंद्व शरीराच्या पातळीवर आहे. सुख आणि दुःख हे द्वंद्व जे आहे ते मनाच्या पातळीवर आहे. सुखदुःख मनाला लागतं, सुखदुःख त्याच्या ठिकाणी म्हणजे ते मन इंद्रियांशी अधिक निगडीत होऊन त्या सुखदुःखाच्या गोष्टी अधिक तीव्र होत जातात. म्हणजे काय करणार, पायाला लागलंय, खूप दुखतंय, काय करणार, हे सुखाचं नाही आहे, हे काय जेवण आहे, हो हे असं जेवण किती दिवस जेवायला लागणार आहे, काहीतरी बदला, काहीतरी चांगलं बनवा. हे सगळं झोप येते, झोप येत नाही आहे, त्याचा त्रास होतो आहे, खूप अंतर चालावं लागणार आहे, हिमालयाचा प्रवास आहे, प्रवास आपल्याला झेपत नाही आहे, अनेक गोष्टी की ज्याच्यामधून मनाला सुखदुःख निर्माण होतं. म्हणजे मदमहेश्वर वगैरे सारखी जी ठिकाणं आहेत हिमालयात अतिशय कठीण आहेत जायला त्या जवळ कोणालाही विचारलं तिथल्या मेंढपाळांना वगैरे, अब कहाँ है भैया, कितना दूर है, बस अभी यहाँ है, बस अभी यहाँ. तो कधीच सांगत नाही 4 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे. तो म्हणता हा नाही बाबू, यहाँ जाओ, यहाँ ही है बस, और जाना नहीं है आगे ज्यादा. की लगेच माणसाला हुरूप येतो, चला एवढंच आहे. तिथे गेल्यावर पुन्हा तो तेच सांगतो की बाबा और कुछ जाना नहीं है, बस यहाँ ही है. सांगायचा हेतू असा की हे जे सुख आणि दुःख आहे हे सगळं मन त्याच्याशी खेळतं. काहीही हौस तर असते दांडी, इकडे जावं तिकडे जावं, पण त्याचा होणारा थोडा मोठा कमी जास्त त्रास तोही मनुष्याच्या मनाला सोसत नाही. खरं सांगाल तर मनाला काहीच सोसत, फार सुखही सोसत नाही, फार दुःखही सोसत नाही. फार सुखामध्ये सुद्धा मनुष्य खरं म्हणजे आनंदातिशयाने त्यांनी खूप खूप आनंदी होत राहायला पाहिजे. पण त्या खूप आनंदामध्ये जेव्हा त्याचा काळ जात असतो तेव्हा तो नाही त्या गॉसिपमध्ये रमतो, नाही त्या गोष्टीमध्ये पडतो, नाही त्या गोष्टींमध्ये चर्चा सुरू करतात ज्याच्या डोक्याला काही ताप नसतो. एक नवीन पिल्लू तो आपल्या मागे लावून घेतो. माणसाचं मन इतकं साधं नाहीच आहे. ते मन काहीच झेपू शकत नाही, काहीच पेलवू शकत नाही. तर ते आमची जी उपनिषद चालू आहे, जे प्रश्नोपनिषद, त्या उपनिषदाचा आत्ताचा विषय तोच आहे की शरीर, मन आणि बुद्धी या तिघांनाही खूप शहाणं करावं लागतं. परमेश्वर भेटायला, खूप आनंद मिळवायला सुद्धा शरीराची तयारी लागते, मनाची तयारी लागते, तशीच बुद्धीची तयारी लागते आणि अहंकाराची तर लागतेच लागते. कारण त्यालाच खरं म्हणजे हे सगळं झेपायचं आहे, त्याला झेपता आलंच पाहिजे. जसं दारिद्र्य झेपता आलं पाहिजे तसं श्रीमंती पण झेपता आली. इतकं सोपं नाहीच आहे.
आनंद झेपवणं दुःख झेपवण्यापेक्षा सुद्धा कठीण आहे. कारण आनंदामध्ये मनुष्याची वृत्ती त्या तऱ्हेने तन्मय होऊन ती त्या उत्कटतेला पोचणं फार अवघड आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो दुसऱ्याचं शत्रुत्व झेलणं एक वेळ सोपं आहे, पण दुसऱ्याचं प्रेम झेलणं अवघड आहे. कारण प्रेमाला प्रतिसाद देणं अवघड आहे, दुःखाला प्रतिसाद देणं काय अवघड आहे. नंतर म्हणजे वैताग, त्रास ह्याला प्रतिसाद देणं किंवा त्याच्याकरता प्रतिक्रिया व्यक्त करणं फारशी अवघड नाही आहे. पण सुखाला, प्रेमाला फार अवघड आहे. कारण असं आहे, त्या साधू सत्पुरुषांनी आपल्या शिष्यांवर प्रेम करावं, शिष्यांना झेपत नाही. लायकी लागते, तेवढी योग्यता प्राप्त व्हावी लागते आणि त्याला किती योग्य प्रकाराने आपण प्रतिसाद देणं, त्याची प्रतिक्रिया व्यक्त करणं, ह्याला सुद्धा एक फार वेगळी परिपक्वता लागते. आणि त्यामुळे त्यांनी इथं जे म्हटलं आहे, ही सगळी द्वंद्व आहेत. ही द्वंद्व त्या त्या पातळीवर भगवंतानी आपल्याला सगळं मध्यम ठेवलं आहे म्हणून बरं आहे. भगवंतानी आपल्याला ह्या टोकाच्या खूप चांगल्या गोष्टी जरी दिल्या तरी फार अवघड आहे झेपवणं. आपण सगळीकडे पाहतो, राजकारणात पाहतो, व्यवहारात पाहतो, कुटुंबात पाहतो, बाहेरच्या जगात पाहतो. सर्वदूर चांगली गोष्ट जरी सुरू झाली तरी त्या चांगल्याचा सुद्धा ताण येतो. म्हणजे एक माणूस देशाकरता 5 वर्ष आपला जीव द्यायला उभा राहिला आहे, कुठपर्यंत समाजाला झेपला? 2-3 वर्ष. 3 वर्षानंतर चांगलेपणाचा ताण आला माणसाला. त्याचं कारण असं आहे, प्रवृत्ती नाही आहे ना. प्रवृत्ती जर तितकी चांगली असती तर झेललं असतं. प्रवृत्ती तितकी चांगली नाही म्हणून झेलता येत नाही. म्हणून माणसं तितक्या चांगलेपणाने वागू शकत नाही, तितकं चांगलेपण आपल्यावरती अंगावर घेऊ शकत नाही. मोठी गोष्ट आहे, मोठी चांगली गोष्ट असली तरी सुद्धा ती घ्यायला झेपायला लागते. म्हणून आपण जी समाजातली स्थित्यंतरं पाहत असतो, आपल्याला दिसतं चांगल्या माणसाचं चांगुलपण, चांगल्या माणसाचं यश, चांगल्या माणसाची कीर्ती, चांगल्या माणसाचं चांगुलपण समोरच्याला, ज्याला आपण होल हार्टेडली म्हणतो, अगदी पूर्णपणे निशंक मनाने आणि पूर्ण अगदी ज्याला आपण म्हणतो की भाव ज्याचा उत्कट आहे, अशा उत्कट भावाने ते स्वीकारणं फार अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की ही सगळी जी द्वंद्व आहेत ही झेपणं फार अवघड आहे. मान अपमान, वैयक्तिक पातळीवरचा मान अपमान हा अहंकाराचा विषय. अहंकाराला सुद्धा अपमानही झेपता येत नाही आणि मानही फार झेपत नाही. कुणीतरी मान द्यायला लागलं किंवा कुठेतरी मानाच्या जागेवर नेऊन बसवलं तर ते पण झेपावं लागतं आणि ते पार पाडता यावं लागतं. तेही पार पाडता येईलच असं नाही आहे. आणि त्यामुळे हा जो मानापमान, सुखदुःख, शीत उष्ण या सर्व द्वंद्वांच्या मध्ये ते म्हणाले याच्या ठिकाणी ती द्वंद्व कुठेच परिणामकारक होत नाही. आणि म्हणून साधू सत्पुरुष कुणाच्याही चांगल्या किंवा वाईट वागण्याने वश कुणालाच होत नाही. म्हणजे चांगला वागला म्हणूनही वश होत नाही, वाईट वागला म्हणूनही वश होत नाही. त्यांचा जो व्यवहार आहे तो जो त्यांना करायचा आहे तो व्यवहार ते करत राहतात. वाईट वागला म्हणून तो माझ्यापासून दूर जावा, चांगला वागला म्हणून तो माझ्या जवळ यावा, असं काही नाही. असा व्यवहार ते करतच नाही. एक चांगला व्यवहार आपण आता संसदेमधला बघितला की राहुल गांधींनी जाऊन मोदींना मिठी मारली. वेडेपणा आहे, प्रोटोकॉल सुटलेला आहे, संसदेचा अपमान आहे, संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे. घटना किती वाईट घडली, अयोग्य घडली, त्या घटनेची बदनामी अनेक प्रकारांनी करता आली असते. त्या गोष्टीचा म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, खरंच राजकीय त्याचा फायदा उठवणं जे हल्ली सारखं म्हणतात ना, त्या पद्धतीने हे सगळं पॉलिटिकली मॅनेज केलेलं आहे असं सारखं प्रत्येक गोष्टीवर बोललं करता आलं असतं, पण केलं नाही. उलट सुमित्राताई महाजनांचं त्यावरचं वक्तव्य अप्रतिम आहे. त्यांनी म्हटलं माझ्या मुलासारखं आहे, त्याला फक्त मी सांगते असं करू नको बाबा, असं कशा करता वागतोस, तुला तुझं कारकीर्द पुष्कळ आहे, पुढे मोठी आहे. असं आहे कोणतीही गोष्ट त्या क्षणी जर आमचे खरगे असते तर त्या खडगेंनी काय केलं असतं, त्यांनी त्याचा मोठा हंगामा केला असता, तिथे मोठा तिथे ढोल बडवत राहिले असते.
प्रवृत्ती आहे. ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी आपल्याला कळते की घडणारी घटनासुद्धा जीवनामध्ये कशी स्वीकारावी, त्या घटनेला कसं सामोरं जावं. आणि म्हणून ते म्हणतात हा जो आहे हा जितात्मन, ज्यांनी आपलं आत्मन म्हणजे मन जिंकलेलं आहे, जो प्रशांत आत्मा आहे, तो असा अत्यंत शांत असं ज्याचं मन आहे, तसाच परमात्मा समाहिता, ज्याच्या ठिकाणी श्रेष्ठ असं आत्मतत्व, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी जो समाहित आहे, म्हणजे आत्मभावाने राहताना त्याचा जीवभाव संपलेला आहे, किंवा जीवभाव आणि आत्मभाव हे एका संतुलनात आलेले आहेत, एका पातळीवर आलेले, किंवा जो जीवभाव आहे तो आत्मभावामध्ये समर्पित झाला आहे, म्हणून ते एक झाले. त्याचा जीवभाव वेगळा राहिलेला नाही. आपल्याला आवडेल त्या पद्धतीने त्याचा अर्थ घ्यावा. आणि संबंध गीतेमध्ये या गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व आहे, ते म्हणजे द्वंद्व सहिष्णुता व्यवहाराच्या पातळीवर, आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर द्वंद्व राहूच नाहीत शिल्लक, समभावाला यावीत. म्हणजे शीत उष्ण, मान अपमान, सुख आणि दुःख, शीत उष्ण शरीराच्या पातळीवर, मान अपमान अहंकाराच्या पातळीवर, आणि सुखदुःख ही मनबुद्धीच्या पातळीवर, दोन्ही पातळीवर जातात, मनाच्याही जातात, बुद्धीच्याही जातात. म्हणून तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही. असा जो तया त्याला स्व अंतःकरण जिता, स्वतःचं अंतःकरण ज्यांनी जिंकलेलं आहे, जो जितमया, ज्यांनी मला स्वतःला जिंकून घेतलंय असं म्हणण्याचा ज्याला अधिकार आहे, असा स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता, सकळ सर्व प्रकारच्या काम, ज्यांची इच्छा, आकांक्षा, वासना, ज्याच्या शांत उपशांता, ज्या पूर्णपणाने शांत झालेल्या आहेत. उपरती तसा उप लावलेला आहे इथे, उपनिषद तसाच उपाय हा, तसाच उपशांता, अत्यंत शांत झालेले आहे. जवळ, उप म्हणजे शांततेच्या पूर्णपणे जवळ जाऊन बसलेलं आहे. जसं अभि तसंच उप. परमात्मा परवता दूरी नाही, म्हणून त्याला परमात्मा परमेश्वर हा दूर नाही, त्याला कुठे लांब जाऊन पाहावं लागत नाही. पलीकडे कुठे आहे का हो परमेश्वर, कुठे राहतो सांगा बरं मला, तर म्हणाले असं म्हणावं लागत नाही त्याला. त्याच्यापासून परमात्मा दूर नाही, परमात्म्याच्या तो जवळच आहे. त्याला परमात्म्याचा शोध घेण्याचं कारण नाही, त्याच्याच ठिकाणी परमात्मा निवास करून राहिलेला आहे. जैसा किडाचा दोषू जाईल, किड म्हणजे हिणकस, ते जे हिणकसाचा दोष गेला तरी पंधरे तेची होय. सोनं आपल्याच जवळचं आहे. कुणी जर सांगितलं, आणि असं असतंच, असे इतके व्यापारी असतात, सुवर्णकार असतात, की त्यांच्या जागा ठरलेल्या असतात दुकान कुठे काढायचं, आणि त्यांच्या दुकानामध्ये सोन्याचे अलंकार मिळतात. तेव्हा ज्यांना बिचाऱ्यांना सोन्याची पारख नाही, आणि ज्यांना त्यांच्या पैशात सोनं घ्यायचं आहे, त्यांना असं वाटतं आपल्याजवळचा हा कारागीर चांगला आहे, आपल्याजवळचा हा म्हणजे सुवर्णकार चांगला आहे, आणि त्यामुळे ह्याच्या दुकानात जाऊन घ्यावं जे काही दागदागिने घ्यायचे. तर घेतात. आता माझ्याकडे कामाला येतात मुली, त्यांचे सगळे दागिने सोन्याचे, कानातलं, गळ्यातलं, हातात, पुष्कळ काय काय घालतात. आणि त्यांना म्हटलं ना की आज सणाचा दिवस आहे, छान चकचकीत दागिने घालू झालीस काय, पॉलिश केलं नाही. म्हणाली हे चांगली चिंच मिठाने घासली की स्वच्छ होतं. सोनाराकडनं आणलेला दागिना आहे, चिंच मिठाने घासायला लागतो, त्याच्यामध्ये सोन्यापेक्षा इतरच भरलेलं आहे, आणि त्यामुळे सोनं फारच थोडं आणि बाकीच्याच गोष्टी भरपूर. सोन्यामध्ये जी मिसळ आहे त्याला कीड असं म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात जैसा किडाचा दोषू जाय, जसा अशुद्धपणाचा दोष निघून जाईल तरी पंधरे तेची होय. जर समजा त्यांचं सोनं जर झाळलं, ते जर वितळवलं, काय उरणार आहे त्याच्यात, एवढंसं सोनं उरेल, बाकी ते काही राहणारच नाही, ते सगळंच बाजूला होऊन जाईल. सोन्याचा रस एवढासाच राहणार आहे, तरी पंधरे तेची होय, जे शुद्ध सोनं आहे तेच तेवढं शिल्लक राहील. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे, त्याचप्रमाणे आपण जीवात्मा आहोत. त्या जीवात्म्याचं जीवात्मेपण जर आम्ही जपणं सोडलं आणि त्या जीवात्म्याला
जर परमात्मा तत्वाशी एकरूप केलं किंवा त्याचे सगळे दोष जळगळून गेले तर ते म्हणतात तैसे जीवा ब्रह्मत्व आहे. जर जीवाच्या उपाधी सुटल्या तर ते ब्रह्मच आहे. आणखीन काय वेगळं आहे? संकल्प लोपी. आता त्याचं कारण इथे कोणतं सांगितलं? तो संकल्परहित झाला आणि म्हणून निर्विसंकल्प आहे, ज्याचे संकल्प निघून गेलेले आणि असा संकल्प सोडलेला, अशा संकल्पापासून दूर झाला. संकल्प लोपी, संकल्पांचा लोप झाला. शब्द खूप छान वापरतात की ज्या शब्दाला पुन्हा दुसरा पर्याय उभा नाही करता येणार. ज्याच्या ठिकाणी संकल्पांचा लोपच झाला, त्यांनी संकल्प सोडला वगैरे नाही. सोडला याचा अर्थ काहीतरी धरलं होतं आणि धरलं जे होतं ते सोडलं. धरलं होतं ते सोडलं, त्याच्या पलीकडची स्थिती काय? त्याच्या पलीकडची स्थिती लोप झाला, राहिलंच नाही. धरणंही राहिलं नाही, सोडणंही राहिलं, ते लुप्त झालं. मग आता त्याला ते नष्ट झालं म्हणा, का ते तिथे राहिलं नाही म्हणा, का त्याचा संस्कार नाही म्हणा, का ते मूळ स्वभावाला आलं म्हणा, शब्द कोणताही वापरा, पण असे शब्द वापरतात. म्हणजे या सत्पुरुषांचं वाङ्मय असं आहे की नुसत्या शब्दाचा खेळ जरी पाहत राहिलो ना तरी आपण वेडे होऊ. कसे त्यांना ते शब्द त्यावेळी सुचत असतील? तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्पाचा लोप झाला की जे जीवत्व आहे ते शिल्लकच राहत नाही, त्याला काही भावच लागत नाही. जे राहतं ते ब्रह्मत्वच आहे. म्हणजे संकल्पाचा लोप झाल्यानंतर जे काही शिल्लक आहे ते ब्रह्मत्वच शिल्लक आहे, जीवत्व राहतच नाही. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा. हा घटाचा आकार जसा निमालिया, निमालिया नाश झाला, ज्याप्रमाणे आता दृष्टांत देतोय म्हणाले तुम्हाला. जैसा म्हणजे आता इथे हा घटाकारू, ज्याप्रमाणे हा घटाचा आकार निमालिया तो नष्ट झाला. तया त्यावेळी काय होईल? अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा. अवकाश त्या घटामधली जी पोकळी आहे त्या पोकळीला, या आकाशाला मिळायला कुठं जावं लागत नाही. आकार गेला, घट फुटला की आहे इथेच अवकाशामध्ये ते एकरूप होऊन जातं. त्याला तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. आणखीन कुठेतरी शोध घ्यावा लागत नाही की अरे आता घट फुटला, याच्या आतल्या अवकाशाने काय करावं, त्याला काही करावं लागत नाही म्हणाले. अनाठाया त्याला मिसळून जायला कुठे जावं लागत नाही. म्हणजे वाळू आहे, त्या वाळूला कशात मिसळायचं आहे? वाळूमध्ये. तर ती निघाली त्या वाळूपासून, आता जिथे वाळू आहे तिथे जाऊन तिच्याशी मिसळावं. म्हणजे तिच्या सजातीय गोष्टी पाहायला तिला जावं लागेल. याला म्हणाले शोधायला जावं लागत नाही, जिथे आहे तिथेच तो आकाशाशी एकरूप होतो. तैसा देहाहंकारू नाथीला हा समूळ जयाचा नाशिला. म्हणजे तसाच या देहाचा जो अहंकार आहे, नाथीला म्हणजे मिथ्या, जे मिथ्या आहे, ज्याला फारसा अर्थ नाही किंवा जो जसा वाटतो तसा तो नाही. म्हणजे आपल्याला जे मी, माझं, मला वगैरे वाटत राहतं, यातलं काय शिल्लक राहतं? यातलं काही राहत नाही. जोपर्यंत देह पूर्णपणे कार्यक्षम आहे, जोपर्यंत बुद्धी कार्यक्षम आहे, जोपर्यंत मन कार्यक्षम आहे, तोपर्यंत हे बरं चाललंय. यातलं काही गडबडायला लागलं की संपलं, यातलं काही चालू शकत नाही. आणि अहंकार कशाचा धरावा माणसाने? म्हणून त्यांनी म्हटलं की देहाचा अहंकार आहे तो मिथ्या आहे. हा समूळ जयाचा नाशिला. आणि ज्याच्या ठिकाणी हा अहंकार पूर्णपणे नष्ट झालाय, जो त्या अहंकाराच्या आश्रयाने उपाधीने राहत नाही, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तोच म्हणजे तो मनुष्य स्वतःच, ती व्यक्ती स्वतःच, तो साधक स्वतःच, तोच परमात्मा संचला, तोच साक्षात परमात्म्याचं त्या ठिकाणी असलेलं रूप आहे. संचला म्हणजे साठला, जे त्याच्या ठिकाणी परमात्म रूप हे साठून राहिलेलं आहे. आधीची आहे, जे तो स्वतःच आधीपासून आहेच तिथे. जे परमात्म स्वरूप आमच्याजवळ आहेच. आमचं हे सगळं जर सुटलं तर इथे आहेच आहे, तो होताच इथे, तो आता प्रकट रूपामध्ये त्या देहामध्ये कार्यकारी झाला. आता शीतोष्णादीची या वाहणी, ते तर सुखदुःखांची कडसणी,
ये न समाती काही बोलणी मानापमानाची. आता शीतोष्णाची या वाहणी. आता शीत आणि उष्ण चालूच आहे. वाहणी म्हणजे हे सातत्याने आमच्या अनुभवाला येतच आहे. आत्ता बरं वाटलं, आत्ता नाही वाटलं, अरे बापरे आता उघडायला जरा पंखा लावा, आता थंडी वाजायला लागली, आता पंखा बंद करा, चालू राहतं. मनुष्याच्या ठिकाणी त्या दोघांच्या मध्ये कडसणी निवड, तेच सुखदुःखांची कडसणी. तसंच म्हणाले, हे शीत आणि उष्णाच्या बरोबरच सुख आणि दुःखांच्या सुद्धा सारखी वगळ निवड किंवा त्याच्यामधून निर्माण होणारे परिणाम माणूस अनुभवत राहतो. सुखदुःखाची कडसणी तो निवड करतो की बाबा दुःखाचं नको. म्हणजे जसं आता हल्ली सांगतात ना, आता हे डिस्प्रिन, ॲस्प्रिन, क्रोसिन हे सगळे आता बाद झालेले आहेत. आता हे काही घेऊ नका, कॉम्बिफ्लाम तर बिलकुल घेऊ नका. पण माणसाचे हातपाय दुखायला लागले, डोकं दुखायला लागलं की तो म्हणतो जाऊ दे, ते भारतातनं बॅन झालं, जगातनं बॅन झालं, काय वाटेल ते झालं असेल, आम्ही घेणार. ज्याला ज्यावेळी दुःख झालंय, ज्याला ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी तो मग बाकीच्या गोष्टीचा विचार करत नाही. निवड करताना तो फक्त त्या क्षणाच्या सुखाची निवड करतो. नाहीतर हल्ली जी इतकी औषधं घेणं बोकाळलं आहे, एवढं झालंच नसतं. पूर्वी लोक सर्दी आहे म्हटल्यावर 3 दिवस कुणी औषध घ्यायचंच नाही, पथ्याने राहायचं, तिसऱ्या दिवशी सर्दी बरी होती. आता उलट झालंय. आता सर्दी झाली म्हटल्याबरोबर ज्याला त्याला माहीतच आहे की काहीतरी पेनिसिलिन तरी घ्यावं, नाही तर एखादं सल्फर घ्यावं. म्हणजे कुठेतरी औषध घेऊन टाकलं एक छोटंसं, की डॉक्टरांना न विचारताच ते डोस घेता येतात. ते आपलं केमिस्टकडे गेलं, ते आणलं, 2 नाही तर 3 गोळ्या घेतल्या, एका गोळीत बरं वाटलं सोडून दिलं. कारण आता म्हणतायत लोक, सांगतायत की आता अँटीबायोटिक्सना हे असं वाटेल तसा वापर करून आता सगळे त्यांचे ज्या चेन्स आहेत त्या सगळ्या वर्गामध्ये किंवा त्या प्रत्येक गटामधलं अँटीबायोटिक आता फेल होत आहे. त्याचं कारण आम्ही अर्धवट घेऊन त्या अँटीबायोटिकचा इफेक्ट घालवून टाकून आतमध्ये त्याला अँटीबॉडीज ऑलरेडी निर्माण झालेले आहेत. आता त्या अँटीबायोटिकचा परिणाम होऊच शकत नाही. एकापेक्षा एक अधिक तीव्र अँटीबायोटिक्स निर्माण करून की आता आपल्याला खायला लागतं आणि त्याचा परिणाम एकापेक्षा एक अधिक वाईट आहे. आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याकडे तर आता कॅन्सरला कुठलं कारण सांगायचं उरलंच नाही आहे. मग अशी अँटीबायोटिक्स घेतली की कॅन्सर होतो असं पण म्हणायचं. म्हणजे सगळंच अवघड आहे. माणसाला कोणतीही गोष्ट सोडावीशी वाटली. आता साधी सुखदुःखाची गोष्ट आहे. पेपरमध्ये आलं, वाचलं की सगळ्या भाज्यांना, सगळ्या धान्यांना हल्ली हार्मोन्स घालतात आणि सगळं पीक वाढवतात. ही मायक्रोन्यूट्रिएंट सगळी जी आहेत ती सगळी हार्मोन्स आहेत. तर ती हार्मोन्स घालून पुष्कळ पीक वाढवणं, मोठं करणं, भरपूर पीक आणणं. तर असं एकाने विचार केला वन फाईन मॉर्निंग की बाबा आता हे नको, आपल्याला कशाला हे घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारची आपण हार्मोन्स घ्यायची आणि आपलं शरीर खराब करून घ्यायचं, त्याच्यापेक्षा आपण दूधच प्यावं. म्हणून जवळजवळ ह्या गोष्टी कमी करत आणल्या आणि वर्षभर ते सगळं जेवण किंवा जे काही सप्लिमेंट करायचं आहे, जे वापरायचं आहे, त्या प्रत्येक वेळी फक्त दूधच वापर, काही सहाय्यक म्हणून. 1 वर्षानंतर काय झालं तर दूध पिऊन काही तक्रारी सुरू झाल्या, इन्व्हेस्टिगेशन झाली आणि कॅन्सर डिटेक्ट झालं आणि डॉक्टरनी कॅन्सरचं कारण दूध सांगितलं. आता घ्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीला जी फास्ट रेमेडी आहे, आम्हाला ताबडतोब सगळ्यातनं बरं व्हायचं असेल तर होईल ना, तर काय करणार, हेच अन्न खायचं आहे, हीच हवा आम्हाला श्वासोच्छ्वास म्हणून घ्यायची आहे, त्याचे जे परिणाम असतील ते परिणाम मनुष्याला भोगावे लागतील. त्याच्याकरता काय जे करणं शक्य आहे, संरक्षणाची व्यवस्था किंवा त्याच्याकरता प्रतिबंधक उपाय, तेवढे आम्ही करू शकतो. बघ, काय प्राणायाम करा, आसनं करा, बॉडीतली टॉक्सिन्स दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक पेशीमध्ये आपण म्हणतो तसं की ऑक्सिजन पाहिजे आणि त्याच्यामध्ये असलेली जी वाईट द्रव्ये आहेत ती बाहेर पडली पाहिजे. प्रत्येक पेशीला त्याचं मेम्ब्रेन आहे, आवरण आहे. प्रत्येक पेशी शुद्ध झाली पाहिजे. मग ही प्रत्येक पेशी शुद्ध होण्याची साधनं काय? ही प्रत्येक पेशी शुद्ध होण्याची साधनं एक तर आसन प्राणायाम आहे आणि नाही तर नामस्मरण आहे. त्याला पर्यायच नाही आहे.
म्हणजे सगळ्या जगाला आध्यात्मिक व्हायचंय का नाही व्हायचंय आपल्याला माहीत नाही, पण आध्यात्मिक होण्याला मात्र काही पर्याय नाही. जर जगायचं असेल तर हे सगळं करावंच लागेल, कुणाचं तरी नाव घ्यावंच लागेल. आणि ते आपलंच नाव जरी घ्यायला बसलो तरी त्या टेनिसननी प्रयोग केला आहे. जो कवी टेनिसन होता त्यांनी आपलंच नाव घेण्याचा प्रयोग केला. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आपलं नाव घेण्याने सुद्धा एकाग्रता येईल, पण त्याला फार दीर्घ काळ लागतो आणि त्यामुळे देवाचं नाव घ्यावंच लागेल. म्हणजे एक दिवस काय होईल आपण कल्पना नाही ताणायची, वस्तुस्थिती काय होईल, मुसलमान माणूस जप करायला लागेल आणि ती बुतपरस्ती करायला लागेल, त्याला सुद्धा पूजा करावी लागेल सगुणाची, कारण कुणातरी देवाचं नाव घ्यायला लागलं ना. आता योगाच्या निमित्ताने त्यांनी ओंकार तर स्वीकारलाच आहे. तो जेव्हा योगाच्या वर्गात येतो मुसलमान मनुष्य तेव्हा ओंकार म्हणतो, म्हणजे त्यालाही देवाचं नाव घ्यावंच लागेल. सांगण्याचा हेतू काय आहे इथे एवढाच की सुख आणि दुःख हे आम्हाला दुःख टाळायचं आहे आणि सुख स्वीकारायचं आहे. याच्याकरता आम्हाला निवड जी करायची आहे ये न समाती काही बोलणी मानापमानाची. म्हणाले ज्या व्यक्तीच्या ठिकाणी पूर्णपणे संतुलन आलंय, म्हणजे आपल्याला या सगळ्याचा फक्त उलटा विचार करताना एवढंच म्हणायला लागेल की जितकं आपण शरीर मन बुद्धी आणि आमचा वेग स्पीड या सगळ्याच्या ठिकाणी जितकं आम्ही संतुलन राखू, मर्यादा राखू, तितकं आमचं जीवन बरं जाणं शक्य आहे. बाकी आमचं प्रारब्ध आम्हाला काय दाखवणार आहे आम्हाला माहीत नाही, परंतु बरं राहणं तर शक्य आहे. बरे तर राहू आपण. म्हणून म्हटलं की कॅन्सर यांनी होतो, कॅन्सर त्यांनी होतो, कॅन्सर त्यांनी होतो असं म्हणून माणूस काय काय सोडणार आहे, असं सोडून कसा राहू शकणार आहे. त्याला राहावंच लागेल, जे आहे ते खावंच लागेल, जे आहे ते प्यावंच लागेल, जे आहे त्यात जीवन जगावंच लागेल. त्यांनी इथे म्हटलंय की आम्ही जे धायकुतीला येऊन हे चांगलं आहे म्हणून करावं, ते चांगलं नाही आहे उपयुक्त नाही म्हणून टाकावं, हे जे करतो त्याच्यापेक्षा म्हणाले आम्ही जो उपदेश केला आहे युक्ताहार विहारस्य, तोच उपदेश माणसांनी लक्षात ठेवावा की प्रत्येक गोष्टीचा पेंड्युलम त्याचा म्हणजे लोलक किंवा लंबक एका दिशेला जाऊ देऊ नये, टोकाला जाऊ देऊ नये, तो अधिकाधिक मध्यावर आणावा, संतुलन राखावं, त्याचा समतोल असावा, समन्वय साधावा. दुसरं काय म्हणणार, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय काही राहत नाही. म्हणून ते म्हणतात आता शीतोष्णाची या वाहणी हे चालूच राहतं. सुखदुःखाची कडसणी त्याच्या ठिकाणी निवड करायची. कडसणी म्हणजे निवड जर आम्ही करायला लागलो सुखदुःखाच्या ठिकाणी, आमच्या शीतोष्णाच्या ठिकाणी आणि मानापमानाच्या ठिकाणी, ये न समाती काही बोलणी. पण म्हणाले या व्यक्तीच्या ठिकाणी, ह्या भावाच्या ठिकाणी, कुठे की जिथे अत्यंत शांतता, जिथे अत्यंत समतोल, जिथे अत्यंत मनाचा निग्रह हा स्वाभाविक झाला आहे, तिथे ही भाषाच नाही, हे संपलंय म्हणाले, ह्याचा विचारच संपलेला आहे. आणि म्हणून जे जया वाटा सूर्यूज आहे दृष्टांत दिला. म्हणून ज्या वाटेने सूर्य जातो तेव्हा ते तेजाचे विश्व होय. जे जेव्हा आता आमच्या भागातून जातो, आता बदलतात ना, दिशा बदलली आता पुन्हा सूर्याची. आपल्याकडे घरात ऊन येतं त्याच्यावरनं कळतं आपल्याला की सूर्य कसा फिरत चालला. सूर्य ज्या दिशेने आहे घराची सुद्धा ती दिशा तापते. ज्या बाजूला सूर्याचे किरण येत नाहीत त्या पद्धतीने तेव्हा तापत नाही. तसं ते म्हणाले की सूर्य जे जया वाटा सूर्यूज आहे, ज्या वाटेने सूर्याचं मार्गक्रमण चालू असतं तेव्हा ते तेजाचे विश्व होय. त्याप्रमाणे तो भाग प्रकाशित होत जातो. तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवणी. म्हणून त्याला तेच प्राप्त होतं जे त्याचं स्वरूप आहे. हे जास्त महत्त्वाचं. या सर्व परिस्थितीमध्ये आहे या जगामध्ये आम्ही वावरत असताना त्यातल्या त्यात आमच्या हातात काय आहे एवढंच. आम्ही अधिकाधिक चांगले राहिलो, आम्ही अधिकाधिक नियमाने वागलो, आम्ही अधिकाधिक आरोग्यशास्त्राचे नियम वापरले, विचारात घेतले, अधिकाधिक बुद्धीचं संतुलन कशाने राहिले हे पाहिलं. या सर्व गोष्टी जशा जशा आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही स्वतः जसे असू तसंच आम्हाला प्राप्त होणार आहे.
तो काय फक्त ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्यालाच होणार आहे असं काय नियम सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून ते म्हणाले जो जसा आहे, म्हणजे सूर्य जातो आहे, आता सूर्याच्या मार्गावर आम्ही जिथे आणि जसे आहोत तसेच आम्ही असावं आणि त्याच मार्गावरती तिथे तो आम्हाला देणार आहे, तो प्रकाश तो देणारच आहे. आणि म्हणून आम्ही जगामध्ये व्यवहार करताना हा दृष्टांत आपल्याकरता लावायचा तर वेगळा लागेल, आपल्याकरता लावायचा तर असाच लागेल की जसे आम्ही स्वतःला ज्या प्रकारे ठेवू त्या प्रकारे आम्हाला ते मिळणारं त्याचं. आता कोणी सांगितलं त्राटक करा, आता साध्या दिव्यावर त्राटक करायचं सोडून उगवते सूर्यावरच त्राटक करायला लागला तर गेलं ना, त्याची दृष्टीच जायची वेळ गेली आणि त्याला परिणाम होईल, त्याच्या दृष्टीवर परिणाम होईल. आणि म्हणून जे करायचं आहे ते जे योग्य प्रकाराने आम्ही करायला घेतलं तर त्याचा परिणाम आम्हाला योग्य मिळणार. पण आम्ही जर योग्य प्रकार निवडलाच नाही, आज या पुस्तकात हे आलं की चाललं. आता अगदी गंमत वाटते मला, म्हणजे आता टी व्हीवरती सुद्धा लोक बोलायला लागले की आता म्हणाले ऋजुता दिवेकर काय जगन्नाथ दीक्षित म्हणाले सध्या दोन, मी म्हटलं नाही आता ते त्रिपाठी पण राहणार ना तिसरे त्याच्यात, ते सध्या थोडे मागे पडले. त्यामुळे सध्या या दोघांना रेसमध्ये घेतली. कुठे त्या टी व्हीवर कोणताही कार्यक्रम असला तरी त्याच्यामध्ये एकदा एक वाक्य टाकलं जाईल. अरे पण कशाला ऋजुता दिवेकर पाहिजे, कशाला ते जगन्नाथ दीक्षित पाहिजे? सांगतायत ना, आमचा साधा नियम आहे घरामध्ये की ऋजुता दिवेकर तर बिचारी जास्त काहीच बोलत नाही. ती म्हणते जी आजी खात होती, जे आई वडील खात होते ते खा, बाकी दुसरं मला विचारायला येऊ नका. यांनी सांगितलंय जे जसं येणार आहे, जे जसं परंपरेने आलं आहे, जे जसं घडतं आहे ते तसंच घडणार आहे. फक्त त्याला तुम्ही कसे सामोरे जाणार आहात. पोल्युशन असणारच आहे, घाई गर्दी वेग जीवनाला असणारच आहे, पण त्या वेगातनं मी धावायचं का मी थांबायचं हे मी ठरवायचं. त्या वेगाबरोबर मलाच जर कौतुक वाटायला हवं, मला 1 मिनिटसुद्धा वेळ मिळत नाही, इतका माझा दिवस बिझी आहे आणि इतकं माझं शेड्यूल टाईट आहे, मरा. कारण असं आहे इतक्या वेगात जर आम्हाला जीवन जगायचं आहे तर म्हणतील तुम्हाला हे सगळे येणारच आहेत समस्या. कारण शरीराचा प्रत्येक न प्रत्येक पेशीचा भाग किंवा म्हणजे देहाची सगळी इंद्रिय जर आम्ही इतकी वेगवान ठेवली तर त्या इंद्रियांनी काय करावं. मी आपल्याला परवा किंवा आधी केव्हा तरी सांगितलंच असेल ना, कदाचित बोललेही असेल मी. आत्ता अलीकडे त्या औद्योगिक संमेलनामध्ये एकानी त्यांच्या स्वतःच्या हे तो स्टॅटिस्टिकल डाटा सांगितला. ते म्हणाले आत्तापर्यंत 100 वर्षांनी बदल घडत होता किंवा वेग जो आहे वेळ आहे तो एक टेक्नॉलॉजी आली तर ती किती काळ राहायची, 100 वर्ष. त्या टेक्नॉलॉजीत फारसा फरक पडत नव्हता. पण म्हणाले 19व्या शतकामध्ये काय झालं, ती टेक्नॉलॉजी 100 वर्षांनी तिचा वेग म्हणजे काही बोललं का नाही, तर 100 वर्षांमध्ये ती टेक्नॉलॉजी बदलली, म्हणजे तिच्यामध्ये बदल व्हायला 100 वर्ष लागली. तर म्हणाले आता या मधल्या काळामध्ये जेव्हा 1950-60 आलं तेव्हा 50 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलली. जेव्हा 2000 साल आलं तेव्हा आता म्हणाले एक 20 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी बदलेल आणि याच्या पुढे थोड्याशाच त्यांनी तर फारच आधी सांगितलंय, मला अजून धैर्य होत नाही तेवढं म्हणायला. त्यांनी सांगितलं की 2000 सालात आलेली टेक्नॉलॉजी 2010 सालामध्ये आता बाद होती. म्हणजे समोर आता आपण दुसरं काही उदाहरण घ्यायलाच नको, साधं आपलं स्पूल्स होते, मग कॅसेट्स आल्या, मग सीडीज आल्या, मग DVDज आल्या, आता काय आता पेन ड्राईव्हवरच आलं सगळं गेलं. आणि आत्ताच्या आत्ता ह्या गोष्टी 10 वर्षात झाल्या. टेक्नॉलॉजी धडाधड 10 वर्षामध्ये काय 5 वर्षात. त्यांनी आता काय सांगितलं की 2025 सालापर्यंत, ते जास्तच लवकर म्हणतायत, पण 2025 सालापर्यंत ही टेक्नॉलॉजी 18 तासामध्ये बदलेल. म्हणजे सकाळी आम्ही टेक्नॉलॉजी शिकली, संध्याकाळपर्यंत अप्लाय करायला गेलो की उद्या पुन्हा दुसरी टेक्नॉलॉजी. म्हणजे सांगा तुम्ही आमचं डोकं राहील का, डोळे राहतील का, कान राहतील का, तोंडातनं बोलायला कोण शिकवणार, कोण मास्टर. शिकवणाऱ्याला टेक्नॉलॉजी शिकवायला शिकून घेऊन सांगेपर्यंत टेक्नॉलॉजी बाधत. म्हणून यांनी जे इथे म्हटलंय ना, हे
इतकं महत्त्वाचं आहे की येणारा काळ कसा आहे हा नाही महत्त्वाचा, त्याला आम्ही कसे पेश होतो, त्याच्या आम्ही कसे सामोरे जातो. आम्ही जसे सामोरे जातो तसा त्याचा परिणाम आमच्यावरती, दुसऱ्यांच्यावरती नाही, किंवा दुसरा काय करून घेतो याच्याशी माझा संबंध नाही. आणि म्हणून तया पावे ते आहे तेची म्हणून मी, त्याचं तेच स्वरूप आहे. म्हणून तो आमच्यासारख्या लोकांच्या मध्ये सुद्धा संत सत्पुरुष म्हणून राहतो. आणि आमच्यामध्ये आम्ही सामान्य सज्जन माणसं आहोत, तर आमच्यामध्ये सुद्धा गुन्हेगार मंडळी आहेतच. महाराष्ट्रामध्ये गुन्ह्याचं प्रमाण किती लवकर आहे, दर 5 सेकंदाला गुन्हा आहे. आज तर त्यांनी सांगितलं की आता कमी झाला आहे, तर दर 5 मिनिटाला गुन्हा आहे. रोज 228 गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडतात. आजची टी व्हीचं हे आहे, त्यांचं स्टॅटिस्टिकल डेटा दिला, रोजचे 228 गुन्हे आहेत महाराष्ट्रात. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की माणूस आहे त्या स्थितीत आहे. सज्जन सज्जन आहेत, गुन्हेगार गुन्हेगार आहेत, विद्वान विद्वान आहेत, समाजसुधारक समाजसुधारक आहेत. आणि म्हणून ते म्हणतात देखे मेघवून सुटती धारा. इथे विषय एवढाच आहे की आमच्यामध्ये राहून सुद्धा तो असा असतो. अर्जुना, तुला आश्चर्य वाटायचं काही कारण, तू कशाला आश्चर्य वाटून घेतोस. अशी माणसं आहेतच जगामध्ये, वाईटही आहेत आणि चांगली आहे. म्हणून तुला मी त्यांची लक्षणं सांग. लक्षणं का सांगतो की तुला तुझ्यापुढे अशी माणसं वावरताना दिसली तर समजून घे की ती कशी आहेत, कोण आहेत. देखे मेघवनी सुटती धारा. अरे पावसाळ्यामध्ये चांगले भरून आलेले जलाचे जे मेघ आहेत, त्या मेघांच्यापासून धारा खाली बरसायला लागतात. ती अनुरूपती जैसी या सागरा, त्या जशा सागराला बोचत नाही. सागराला असं वाटत नाही काही अंगावरून टपाटपा टपा पडतायत पावसाचे थेंब. तैसी शुभाशुभे योगीश्वरा नभती आने. तसंच हा जो योगेश्वर आहे तो आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे त्याच्यापासून ही सुख दुःख मान अपमान हे शीत उष्ण दूर राहतच नाही, ते त्याच्यामध्येच समाविष्ट होऊन जातं. तो त्याच्यापासून वेगळा राहत नाही. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः. म्हणाले ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्यांनी पहिल्यांदा विज्ञानाची कास धरली आहे, ज्यांनी पहिल्यांदा विज्ञानाच्या पातळीवरती हे जग पारखून घ्यायला सुरुवात केली आहे. पारखताना त्याला कळतं की ह्यातलं शाश्वत काय, या लाकडातला शाश्वत अंश काय आहे, ह्यातला शाश्वत अंश काय आहे. हा मोठा मायक्रोफोन आहे, काय शाश्वत अंश आहे. तांब्या भांड आहे, काय शाश्वत अंश आहे. आपण स्वतः मनुष्य आहोत, आपल्यातला काय शाश्वत अंश आहे. या प्रत्येकाचा विचार त्यांनी विज्ञानाच्या भूमिकेतून केला आणि गाळणी लावली. तर ती गाळणी लावली तर त्या चाळणीतनं काय पडलं, काही पडलंच नाही. सगळं नाशवंतच आहे. अजून खाली पडतं आहे ते फारच थोडं आहे आणि वेगळं आहे. आणि ते कसं आहे ते त्याला केव्हा आकलन झालं, ज्ञान विज्ञान तृप्तात. विज्ञानाने जाणून घेतलं आणि ज्ञानाने तो निष्कर्षाला आला. ज्ञानाने तो ह्या निष्कर्षाला आला की जे चैतन्य आहे, जे शाश्वत आहे, ते तेवढं एकच फक्त टिकाऊ आहे. कारण आमच्या दृष्टीने ते थोड्या काळापुरतं शाश्वत नाही. आता मनुष्याच्या मानाने जर मोठ्या मोठ्या वृक्षांचा विचार केला, जी हजार हजार वर्षांची झाडं आहेत, ती आमच्यापेक्षा चिरकाल आहेत. म्हणजे आमच्या दृष्टीने एका अर्थाने ती शाश्वत आहे. आमचे 10 जन्म होऊन जातील ना, त्याच्यामध्ये 10, 15, 20 जन्म होऊन जातील, तो अजून तिथेच आहे. त्या ॲमिबाच्या दृष्टीने आपण तर अमृताचे पुत्र आहोत, अगदी शाश्वत आहोत. एका क्षणात जन्माला येतो तर ॲमिबा मरून जातो. आपल्याला 100-100 वर्षाचं आयुष्य देवानी दिलेलं आहे. तर त्यांनी इथे म्हटलंय की म्हणाले ज्ञान आणि विज्ञान या दोघांचा योग्य अभ्यास करून. आता आपल्याला आपण ऐकत असाल तर मला माहिती नाही, पण मराठीचा कार्यक्रम आहे ना तो की अस्सल पाहुणे आणि इरसाल नमुने, त्याच्यामध्ये आता उद्याला आहे दाभोळकरांची मुलगी आहे. आता काय काय बोलते बघूया. टी व्हीवर दाखवताना तर तिचं जी दाखवतायत जाहिरातीमध्ये तो ती भाग दाखवते की अंधश्रद्धा किती. तर तिने म्हटलंय की अंधश्रद्धा इतकी की अंधश्रद्धेमध्ये बळी देताना आईचा सुद्धा बळी दिलाय. आता तो अंधश्रद्धेने दिला आहे का अन्य कारण आहे आणि यांनी त्यांना अंधश्रद्धेचा मुलामा लावलाय. ते तर उद्या बघू काय बोलतात, त्याच्यावरनं आपल्याला कळेल की नेमकं काय आहे. पण सांगण्याचा हेतू असा आहे
की इथे त्यांनी जसं म्हटलंय ना की विज्ञानाने गोष्टी जाणून घेतल्या त्या अंतिमतः टिकतात असं नाही आहे आणि त्या टिकणाऱ्या नाही आहेत म्हणून ज्ञानाने तो तृप्त होतो. विज्ञानाने तो आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेतो आणि ज्ञानाने तो स्थिर होतो. आणि म्हणून ते म्हणतात की हा कसा आहे, ह्याने विज्ञानाने सगळं जाणून घेतलं आहे की हे सगळं दृश्य विश्व काय आहे, त्या विश्वाची जाण त्यांनी करून घेतलेली आहे. ज्ञानाने तो आपल्या ज्ञानामध्ये, विचारांमध्ये, आपल्या भूमिकेमध्ये, आपल्या विवेकाच्या ठिकाणी स्थिर झाले. त्याचा विवेक निश्चित स्थितीला आलेला आहे. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा आहे आणि म्हणून तो तृप्त आहे. म्हणून तो आपल्या ठिकाणी पूर्ण समाधानी आहे. त्याला असं वाटतच नाही की मला आणखीन काही शोधायचं आहे, कारण त्यांनी जे मिळणारं आहे आणि जे मिळणारं नाही या दोघांच्या विषयीची हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे करावं, हे करू नये, हे असावं, हे असू नये, अशा प्रत्येक गोष्टीच्या विचाराच्या ठिकाणी तो स्थिर आहे. कारण त्यांनी विज्ञानाने ते विवेकाने जाणून घेतलं आहे आणि ज्ञानाने बुद्धी स्थिर केली आहे. असा तो तृप्तात्मा आहे. कूटस्थो कसा आहे तो? निश्चल आहे. कूटस्थ म्हणजे कुठे? आमच्या हृदयामध्ये जो निवास करून राहतो त्यालाही कूटस्थ म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचे भाव कुठे जाऊन राहिलेले आहेत? त्या कूटस्थाच्या ठिकाणी जाऊन राहिलेले आहेत. तो पूर्णपणे निश्चल आहे. तो ज्या स्थानावर आहे तिथून त्याला उठून इकडे तिकडे बाहेर जाणं, पळापळ त्याला करावी लागत नाही. आपल्याला साधं बाहेर पडताना आणि पाणी पिऊन बाहेर पडलो की नाही, चला आज जा चपला काढा, पाणी पिऊन घे, एवढा सुद्धा आमच्या मनामध्ये स्थैर्य नाही. आम्हाला बाहेर पडताना अरे दाराची कडी लावली आहे की नाही, एकदा पुन्हा बघू बरं, एकदा तपासून मग कुलूप लावू. विश्वास नाही की आपण दार बंद करताना सगळ्या कड्या, कुलपं, दरवाजे बंद केलेत की नाही. सांगायचा हेतू असा आहे की कूटस्थ आणि चंचल, आम्ही सगळे चंचलाच्या बाजूचे आहोत. आणि तो कूटस्थ म्हणजे त्या आत आमच्या हृदयामध्ये अगदी 7व्या पडद्यात असं जे म्हटलं जातं तसं अगदी त्या 7व्या पडद्यात त्याचं अंतःकरण जाऊन बसलेलं आहे. त्याला काही हलावं लागत नाही, बोलावं लागत नाही, चालावं लागत नाही. अरे मला वाटलं 2 पायऱ्या आहेत, तिथे 3 पायऱ्या आहेत. लहान लहान गोष्टीमध्ये आमच्या डोक्यात सगळं, सगळ्यामध्ये आम्हाला गडबड 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 आमची इतके आम्ही बहिर्मुख आहोत. त्याचं अंतःकरण इतकं स्थिर आहे की त्यांनी म्हणून म्हणताय की तो कसा आहे? पूर्ण निश्चल आहे. अगदी तळापर्यंत तो निश्चल. जे तळात आहे तेच वर आहे. त्याला हलावंच लागत नाही, तो हलतच नाही. आणि म्हणून कूटस्थ विजितेंद्रिया, ज्यांनी इंद्रिय, जो जितेंद्रिय आहे, विजितेंद्रिय आहे, ज्यांनी इंद्रियांना पूर्णपणे जिंकलेलं आहे असा तो विजितेंद्रिय आहे. युक्त इत्युच्यते योगी, त्याच योग्याला युक्त म्हणजे जोडला गेलेला असं म्हटलं जातं. कोण? समलोष्टाश्म कांचनः, ज्याच्या ठिकाणी या जगामध्ये सर्व गोष्टींच्या बाबतीतला भाव हा अगदी सम आहे. सर्व गोष्टी तो साम्य भावाला येऊन पाहतो. या जगातली कोणतीच गोष्ट त्यांनी मनामध्ये विपरीततेने घेतलेली नाही आहे. आता कालचं ते लोकसभेमध्ये, संसदेमध्ये ते बिल पास झालं की जे सवर्ण आहेत त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये, नोकऱ्यांच्यामध्ये 10% आरक्षण त्यांनाही द्यावं. त्याची कारणं दिली, त्याच्याकरता निकष लावले. गंमत बघा कशी आहे. वास्तविक पाहता आरक्षणाच्या वेळी इतरांना निकष लावले का? कोणालाही निकष लावले नाही. पण सवर्णांना त्याची 1 खोलीची जागा आहे का 2 खोलीची जागा आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे, त्याच्या घरामध्ये अडचणी किती आहेत, त्या अशा काय जे 5-7 निकष त्यांनी काढलेत. हे 2-3 निकष त्यांनी टी व्हीवर सांगितले आणि त्यांना निकष लावलेत असं म्हटलंय की त्याच्यावर सुद्धा गदारोळ झाला की हे सगळं मान्य करताना काही लोकांनी अडचण आणली, काही लोक हो म्हणाले, मग नाईलाजानी हो म्हणाले, मग नाईलाजानी स्वीकारलं वगैरे. म्हणजे शेवटी त्या त्यांचं भाषण झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की शेवटी ठीक आहे, त्याच्याबद्दलचं मी आपल्याला जे सांगतोय, संसदेत पुष्कळांनी ते मान्य केलं आणि तो कायदा पास झाला. पण तो कायदा पास होताना सुद्धा कोणाच्याही मनामध्ये कोणाकडे बघताना समानबुद्धी नाहीच आहे. कुणीच समानबुद्धीने एकमेकांकडे पाहत नाही.
इथे त्यांनी म्हटलंय की समलोष्ट अश्म कांचना, की सगळे सारखेच आहेत. जो जो परिस्थितीने नडलेला आहे त्याला जात कशाला पाहिजे. वास्तविक पाहता हे सगळं आरक्षणच बंद करून टाकायला पाहिजे. आणि जो आर्थिकदृष्ट्या नडलेला आहे आणि ज्याच्या ठिकाणी गुणवत्ता आहे त्यालाच फक्त मिळालं पाहिजे. नाहीतर युनिव्हर्सिटीमधले निकाल धड लागत नाही, कॉम्प्युटर वापरता सुद्धा येत नाही अशी माणसं निकाल लावायला बसलेली आहेत. इतकी अवस्था कठीण आहे की तुम्ही कुणाला गुणवत्ता नसताना जर द्यायला लागलात, लोकांची आयुष्य त्याच्यामध्ये नष्ट होत आहेत ना. त्याचं पूर्णपणे त्यांचं शैक्षणिक जे करिअर आहे म्हणा, त्याच्यावरती पुढचं ध्येय धोरणं ठरणार आहेत म्हणा. पण असं कोण समानतेला येतं, असा कोणी साम्यभावाचा विचार करत नाही. आपल्या पदरात काय पडतं आता येताना स्वामी पाहिलं ते पुष्कळ मोठे मोठे बॅनर्स, इथे त्या गर्दीमुळेच आम्हाला क्रॉस करायला नाही मिळालं. ती आता एक बहुजन आघाडी, येऊ आघाडी तेव्हा आघाडी, त्या सगळ्या आघाड्या एकूण त्यांची एक आघाडी व्हायची आहे. म्हटलं बरोबर आहे, आणि स्वतंत्र उभं राहिलं तर आपलं बळ उभं राहायचं नाही. दोघा तिघांनी मिळून एक आघाडी केली आणि उद्या कोणाचं बळाबळ पाहिलं तर ह्याला जाऊन मिळायचं का त्याला जाऊन मिळायचं, त्याच्याकरता आधी एक गटबाजी तयार झाली पाहिजे ना. आणि त्यामुळे तो एक गट तयार झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी या इथे साम्यभाव बोलतो आम्ही, आणि जगामध्ये सगळं तोलायलाच घेतलंय आम्ही. सगळे तराजूत बसलेले, त्या पारड्यात काय टाकायचंय बोला, एवढाच विषय आहे. कुठलं आलंय समभावन, कुठलं काय. प्रत्येक मनुष्याने आपलं स्वतःचं वजनमाप पारडं केलेलं आहे. त्याप्रमाणे काय वजनं टाका, एका बाजूला मी बसतो, या वजनाच्या बाजूला काय टाकायचंय तेवढं फक्त बोला. मुलांचं तसंच आहे, काय कमी आहे. घरातली मुलं जेव्हा पॉकेट मनी मागतात तेव्हा त्यांनी आपल्याला तराजूतच टाकलेलं आहे. आईवडिलांचे पैसे किती, आईवडिलांचं इन्कम किती, त्यांच्याकडनं किती मागून घ्यायचंय आणि किती मागून घेण्याकरता किती ताणायचं. प्रत्येक गोष्ट अशी. वक्ता तसाच, कीर्तनकार तसाच, एखादा व्याख्याता तसाच, कलाकार तसाच. कुणी आपल्याकरता कामच करत नाही. त्याच्यामध्ये कुठला समभाव आहे. इथे त्यांनी सांगितलं की मनुष्याच्या ठिकाणी जर समभाव असेल तर समलोष्टाश्म कांचना. त्याला कसं वाटतं, त्याच्या ठिकाणी मातीचं ढेकूळ असो, एखादा दगड असो किंवा सुवर्ण असो, ह्या तीनही गोष्टी त्याच्यापुढे, त्याच्या नजरेपुढे सारख्याच आहेत. जो हा विज्ञानात्मक भावो. आता त्यांनी सांगितलं 3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या. एक, ज्ञान आणि विज्ञान याचा ज्यांनी विवेक केला आणि विवेकाने विज्ञानाला स्वतंत्र जाणलंय, ज्ञानाला स्वतंत्र जाणलंय आणि ज्ञान विज्ञानाच्या समन्वयाने आपलं धोरण ठरवलंय, आपले निष्कर्ष त्यांनी काढलेले. पुढचा कूटस्थ. जो कूटस्थ आमच्या हृदयामध्ये जो अंतरात्मा म्हणून निवास करतोय, त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी त्यांनी त्याचा जीवात्मा, त्यांनी त्याचं मन करता. मगाशी आपण पाहिलं मनाला पर्यायी शब्द जीवात्मा आणि जीवात्म्याला पर्यायी मन शब्द मागच्या श्लोकामध्ये वापरलेले. तसं ज्यांनी मन त्या जीवात्म्यात आणि तो जीवात्मा त्या अंतरात्म्यात, त्या कुटस्थाच्या इथे ठेवून दिला, इतका स्थिर केला. कारण त्याचे निर्णय पक्के झाले, काय करायचं आहे हे ठरलेलं आहे आणि म्हणून तो पूर्ण स्थिर भावाने त्या ठिकाणी राहिलेला आहे. विजितेंद्रिय, जी वरवर इंद्रियांचे व्यवहार आहेत, ती इंद्रियसुद्धा ज्यांनी जिंकली आहेत आणि ज्याची बुद्धी आणि मन हे दोघांमध्ये क्वचित फारकत होऊ शकेल अशी स्थितीसुद्धा ज्यांनी नष्ट करून टाकली आहे. कारण त्याला सगळं सारखं दिसतंय, मातीचं ढेकूळ असो की सोन्याचा पर्वत असो, त्या दोघांमध्ये त्याला भेदभाव दिसत नाही. जो हा विज्ञानात्मक भावो तया विचारिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. आता ते म्हणतात की हा जो विज्ञानात्मक भाव आहे, विज्ञानात्मक भाव विज्ञानाचा विचार आणि विज्ञानाचा आविष्कार, भाव म्हणजे प्रगटीकरण. तया विचारिता जाहला वावो, विचारिता त्याच्याविषयी चिंतन करता, त्याच्याविषयी निश्चय करता. काय झालं, जाहला वावो, वावो म्हणजे व्यर्थ. लक्षात आलं या जगातल्या ज्या विज्ञानात्मक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, त्याला फारसा अर्थ नाही. मग जाहला जव पाहो, मग हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं की विज्ञानामध्ये फारसा अर्थ नाही
अर्थ नाही, म्हणजे हे शाश्वत नाही, हे ज्ञान काही टिकाऊ नाही. जे आम्ही त्याच्याविषयीचं ज्ञान घेतो आहोत ते तात्कालिक आहे. आणि म्हणून मग तो कुठे पाहू लागला, मग लागला जवळ पाहू. मग त्यांनी विज्ञानाची दृष्टी उचलली आणि तो पाहू लागला, तव ज्ञान ते तोची. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जे शाश्वत आहे ते जेव्हा मी पाहायला लागलो तेव्हा कळलं की मी जो आहे, कोणी मी म्हणून मला म्हणतो, तो फक्त जे शाश्वत आहे तोच मी आहे. म्हणजे माझ्यातला जो शाश्वत अंश आहे तो म्हणजेच मी आहे. बाकी इतर काही मी नाही आहे, बाकी इतर काही शिल्लक राहत नाही, बाकी इतर काही टिकत नाही. म्हणून आता व्यापक की एकदेशी, हे उहापोही जे ऐसी, ते करावी ठेली आपैसी दुजेन विण. आता व्यापक की एकदेशी, आता आम्ही कसे आहोत, म्हणजे हा जो जीवात्मा आहे हा कार्यरत होतो किंवा अनुभव घेतो, ते व्यापक अनुभव घेतो का एकदेशी अनुभव घेतो. आपण सगळे एकदेशी अनुभव घेतो, कारण आपली बुद्धी एकदेशी, म्हणजे आमची बुद्धी, आमचं मन, आमचं शरीर जिथपर्यंत पोचतं तिथपर्यंतच आपला अनुभव. का आपल्याला एकच गीता, का आपल्याला एकच ज्ञानेश्वरी 25 लोकांनी सांगितली तरी 25 जणांची आवडतं, कारण जो तो आपल्या मन बुद्धीप्रमाणे बोलत असतो. ज्याची त्याची भूमिका प्रत्येक गोष्टीविषयी वेगळी असते आणि त्यामुळे आपण म्हणतो अरे त्यांनी असा अर्थ सांगितला, त्यांनी तसा अर्थ सांगितला. आणि म्हणून आपण म्हणतो किंवा जो बोलणारा असतो तो सांगतो, त्यांनी कोणता अर्थ सांगितला तुम्हाला, तो त्यांना जाऊन विचार. एकाचा अर्थ दुसऱ्याला जाऊन विचारण्याकर इतके आपण स्मार्ट असतो, पण ते स्मार्ट पण इथे उपयोगाला येत नाही. त्याचं कारण असं आहे की तो त्यांनी लावलेला अर्थ त्याची एक भूमिका आहे, त्या भूमिकेतून तो आपला विषय मांडतो आणि त्या भूमिकेतून एखादा विषय आम्हाला तो समजावून सांगतो. म्हणून ते म्हणाले की आता हे जे स्वरूप आहे त्या व्यक्तीचं ते कसं समजावं, तर म्हणाले आता व्यापक की एकदेशी, त्याला व्यापक म्हणावं का मर्यादित म्हणावं, हे उहापोही जे ऐसी. म्हणाले ह्याचा उहापोह म्हणजे विचार, ह्याच्यावरचं चिंतन जे ऐसी, ते करावी ठेली आपैसी दुजेन विण. म्हणाले द्वैत असेल तर तो कधी व्यापक आहे, कधी संकुचित आहे. द्वैतामध्ये कुठे संकोच संभवेल, द्वैतामध्ये कुठे व्यापक पण लक्षात येईल. जी व्यापकता हिमालयाची आहे, असं हिमालयाचं उंच शिखर पाहिलं की मनुष्याचं मन व्यापक होऊन जातं. अगदी परवाच्या दिवशी सुद्धा त्या अवधूत गुप्ते म्हणाले तसं की ते गाणं त्यांनी ऐकलं, श्रीरंग हे अवघा रंग एक झाला, तेव्हा एक क्षणभर का होईना सगळ्याच्या पलीकडे माणूस गेला ना. म्हणजे ती अनुभूती अप्रामाणिक कधीच नसते, प्रामाणिकच असते. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ह्या क्षणी जरी मला मरण आलं ना तरी मला काही वाटणार. हे शब्द ऐकत असताना आणि हे स्वर ऐकत असताना माझं मन तादात्म्य तर पावलंय, पण ते इतकं साम्य भावाला आलेलं आहे की आता ह्या क्षणी दुसऱ्या कोणत्याच भावना माझ्या मनाला आकर्षित करू शकत नाही. तर त्याची ही परिसीमेची टोकाची भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की नाही मला, म्हणजे तिथे कशाचा आविष्कार झाला, अद्वैताचा आविष्कार. त्या क्षणी माणसाचं मन आहे इतकं व्यापक झालं, इतकं व्यापक झालं की जीवन आणि मृत्यू ह्या सीमारेषा त्यांनी ओलांडून टाकल्या आणि त्यांना हे जग आणि ते जग याच्यामध्ये अंतरच राहिलं नाही आणि मनाचं ते मृत्यूचं भय नष्ट झालं ना त्या क्षणी. हे जीवन असावं आणि मृत्यू नसावा ही जी सामान्य भावना आहे ती सुटली. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की अहो जेव्हा आम्ही द्वैतामध्ये विचार करतो तेव्हा आम्ही एकदेशीच विचार करतो, पण जेव्हा अद्वैतात विचार करतो तेव्हा फक्त व्यापकच विचार आहे. आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी तो एकटा एक सर्व ठिकाणी भरून राहिला आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी एकदेशी का व्यापक असा शब्द पुरत नाही. आपण पुढच्या वेळी आता बाकीचा भाग बघू.